मित्रांनो सुप्रभात, कसे आहात सगळे। तर आता सध्या चाललो आहे आम्ही गावी आणि गावी शिमग्याचा महोत्सव आहे। तर त्यासाठी आम्ही आता कार घेऊन चाललो आहे आणि आता मी सध्या आहे साताऱ्याच्या इथे, साताऱ्याच्या जवळपास तुम्ही पाठीमागं मस्तपैकी शेती आहे, हिरवळ मस्तपैकी, आणि थोड्या वेळातच आता आंबा घाटाला आम्ही लागू। तर मित्रांनो, शिमग्याची जी गावची पालखी सोहळा आहे तो आपण बघणार आहोत, कसा आहे काय आहे। तर चला तर मग बघूया, आता पुढचा प्रवास सुरू करूया। चला निघूया। तर किती वाजले आहेत बाबडी, झोपलाय। आता वाजले आहेत 7:30। चला मित्रांनो निघूया। चालू आहे नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो। तर आता मी आलो आहे माझ्या आजीच्या गावी, बरोबर आपलं पालूमध्ये, आणि आज आमच्या घरी म्हणजे तिकडे घरामध्ये पालखी येणार आहे। सो पालखी तुम्ही पाठी बघताय, इथे पालखी आहे आणि पालखी आता आम्ही घ्यायला आलो आहे इकडे, आणि इथून आता मी घरी जाणार आहे, मांडावरून घरी जाणार आहे। तर आता मी मांडावरती बघताय पाठी, तुम्ही माझ्या पाठीमागे ही माडाची होळी आहे। प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडांची होळी असते, आंब्याची असते, बऱ्याचशा प्रकारची झाडांची असते, पण इकडे माडाची आहे। तुम्ही बघू शकता हे दोन्ही पण इथे मांडावरती दोन्ही पालख्या ठेवलेल्या आहेत। आता सकाळची वेळ आहे, त्यामुळे आम्ही आता पालखीला आमच्याकडे आज घेऊन जाणार आहे। आज आमच्याकडे नवसाचं पालखी बोललो होतो, तर त्यानिमित्ताने आम्ही आज पालखीला घेऊन जाणार आहे। आणि हे बघा, इथं उंच 2 माड लावलेले आहेत, हे होळी, आणि इथेच साईडलाच पालखी नाचवली जाते या मैदानामध्ये। तर तुम्ही ढोल बघताय, तर ढोल वाजवणारे, ताशा वाजवणारे येतील थोड्या वेळातच। तसे ते आले की आपण पालखी घेऊन जायचे। तर मित्रांनो, माझ्या पाठी तुम्ही बघताय हे घनदाट जंगल, हे देवराई आहे। इकडे तुम्ही बघताय पूर्ण घनदाट जंगल आहे, हे देवराई आहे। इथेच रवळनाथाचं मंदिर आहे पाठी माझ्या, तुम्ही बघताय। तर ह्या मंदिरासाठी हे देवराई म्हणजे देवासाठी राखलेलं वन म्हणून हे देवराई म्हणून असं प्रथा आहे इकडे कोकणामध्ये। प्रत्येक ठिकाणी कोकणामध्ये, कोल्हापूरमध्ये जाल तुम्हाला असं देवासाठी राखीव जंगल मिळतं। हे जंगल असं एकदम घनदाट जंगल असतं बघा। थोड्या वेळातच आपण घेऊन जाणार आहे। थोडीफार पूजा बिजा चालू आहे, त्यासाठी थांबलोय। तशी पूजा झाली की आपण पालखीला घेऊन जाणार आहे।
बापडी काय बरं आता इकडून